आता इथून पुढे कसं जायचं काय मला तर काय माहिती नाही, पण बघूया कुठे जायचं आहे काय. अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे आपला. बघू आता कुठपर्यंत जातो आहे काय. पहिलं आपण मला वाटतं सगळं फिरूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल काय काय घेतो आहे, काय काय करणार आहोत आणि कुठे कुठे जाणार आहोत. अचानक भयानक प्लॅन. बघूया. संस्कार येणार होता पण ॲक्च्युली त्याला खूप डिले झाला, त्यामुळे तो परत गेला रिटर्न. पण बघू. आहे अक्षय आणि मी आहे सोबत. तिथून मला वाटतं पहिलं CSTला जाऊ, तिथून मग परत आपण उलटं चालत येऊया मस्जिद बंदरपर्यंत. तर बघूया कशा पद्धतीने काय होतं आहे सगळं. हे कुठे जाऊया त्या साईडला ना, इथून जाऊ ना इकडून. भेटूया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघत राहा. केस आहेत ना, केस भेटू सारखी पडतात यार. इकडून गेलं तरी तिकडून पडतात आणि इकडून गेलं तरी इकडून पडतात. CSTला आलो आहे आणि गर्दी नाही असं होणारच नाही. खूप गर्दी आहे खूप. त्यात पाऊस नाही नशेब, नाहीतर आमची हालत झाली असते हालत. बघूया आता कुठे जाऊया अशा पद्धतीने काय होतं. मित्रांनो आपली पहिली खरेदी झालेली आहे. आपण घेतला आहे 100 रुपयाचा बेल्ट. अक्षय इथे बघतोय 100 रुपयाचं पॅकेट. तेव्हा इथे मित्रांनो स्वस्तात स्वस्त इथे असेल ना कुठे असेल तर इथे या नक्की. मी 100 रुपयामध्ये बेल्ट घेतला. खूप आपल्याला फक्त एक्सप्लोअर करायला आलेलो मी. असंच अचानक भयानक प्लॅन होता आपला, तुम्हाला तर माहिती आहे. सो बघू आता. एक बेल्ट तर घेतला आपण. आता अजून काय काय भेटते बघूया. कमी म्हणजे 100 रुपये 50 रुपयाच्या त्या वस्तूवर आपण त्याच घेणार आहोत. जास्त काय आपल्याला खर्च करायचं नाही. सो बघू आता कशा पद्धतीने काय पुढे जाऊन काय काय भेटते आपण काय काय एक्सप्लोअर करतो आता. मित्रांनो तो आता मी ज्याच्याकडून बेल्ट घेतला ना त्याचे फॉलोअर्स तुम्हाला सांगितलं ना तुम्ही शॉक व्हाल. त्याचे फॉलोअर्स आहेत जवळजवळ 1 लाख. मित्रांनो रस्त्यावर बसून तो बेल्ट विकतोय. विचार करा. आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी असून आपण म्हणजे असंच फिरतोय. म्हणजे जर बेल्ट विकणाऱ्याचे फॉलोअर्स लाखापर्यंत असेल तरी पण तो बेल्ट विकतोय म्हणलं साहजिक गोष्ट आहे. चला जाऊ द्या आपला पुढचा सफर चालू करू. प्रवास. लय गर्दी आहे आज. लय शनिवार म्हटलं की गर्दीचा भरपूर गर्दी आहे. तिकडे जायला फिरायला पण जायला नाही. आता आपण मस्जिद बंदरला जाणार आहोत. तिथे बघू काय सामान भेटतं आहे का. छोट्या छोट्या वस्तूच घ्यायच्यात पण कुठपर्यंत होतं आहे काय कसं काय भेटतं आहे सगळं बघूया. गर्दी असल्यामुळे ना कुठे थांबायचं मन नाही करत आहे, कारण की थोडंसं खिशे पण सांभाळायला लागतात. सो जाऊया बघूया. तर मित्रांनो फिरून फिरून आपल्याला दम लागलेला आहे. ॲक्च्युली अक्षयचा आज उपवास आहे. सो अक्षय खातो आहे उपवासाचं. त्यांनी घेतले फ्रूटचे प्लेट. अननस आणि वॉटरमेलन आहे त्याच्यामध्ये. 30 रुपयाला भेटतात आहे आपल्याला. सो आपण मग खाऊया थोडंसं जेणेकरून एनर्जी येईल. आता मला वाटतं किती वाजले रे 7 वाजले असतील. 7 वाजले आणि आम्ही अजून इकडेच आहे. अजून म्हणजे जे आपल्याला गणपती बाप्पांकडे जे सामान घ्यायचं ते काय अजून पोचलंच नाही आम्ही. सो बघू. एवढी गर्दी नाही एवढी त्यात BMCची गाडी आली. सगळे म्हणजे दुकानं इकडून तिकडून उचलून पालतात आहे नुसतं. सो बघू आता कसं काय होणार आहे. खूप म्हणजे मला तर वाटतं इथंच लेट नाही, कारण की ॲक्च्युली रात्रीचं आपली मॅच देखील आहे. सो तोपर्यंत आपल्याला पोचायचं कसं. पहिलं खाऊन घेऊया सगळं जेणेकरून एनर्जी वगैरे येईल. अक्षय तर खातोय मस्त उपवासाचं. आईचे खूप उपवास असतात खूप. तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलेलो आहोत लोकेशनवरती. अखंड चालून चालून पाय दुखलेले आहेत पण अजून आम्ही काही घेतलेलं नाही आहे. फक्त 100 रुपयाचा बेल्ट, 30 रुपयाचा कलिंगड म्हणजे 2 प्लेट. 160 रुपये आमचं बिल झालं आहे. फक्त 160 रुपये. फक्त आम्ही चालतो आहे. अजून जसं पाहिजे तसं आपल्याला काही भेटत नाही आहे. मला वाटतं पुढे आहे लोकेशन आपल्याला संस्कारने सकाळीच पाठवून ठेवलं आहे. बघूया आता. गर्दी एवढी आहे ना, खूप गर्दी आहे. खूप वैतागलो अक्षरशः यार. शनिवारी यायलाच नको यार मार्केटला. कंटिन्यू कुठून पण गाड्या घालतात ते, कसं पण चालतात ते, काय म्हणजे काय समजतच नाही. बघू आता. एक्सप्लोअर करायचंच आहे आपल्याला आज किती पण वाजू द्या. मित्रांनो आपण फायनल केले तो आता खोलून दाखवतो. त्याचा रेट तुम्हाला सांगतो मी. रिजनेबल लावला आहे त्यांनी. भावाला इज्जत द्या भावाला. भरपूर सारे आहेत त्याच्याकडे पण आपल्याला हे फायनल केले आपण. हे बघा गणपती बाप्पाच्या डोक्यावरती मस्त शो बनतो. इसका केबल यहाँ रहेगा ना. ये इसको पिन नहीं रहेगा. पिन अपना लगाना पड़ता है. जैसा अभी मैं इधर दे दूँ अपना वायर लगाना पड़ेगा अलग, तो आप कनेक्शन कर सकते हो. ऐसा नहीं
आवडलं लगा के दिखा देता हूं। शोभून दिसलेली आहे. हे बघा. बांधने के लिए जगह नहीं कुछ। खूप आहेत त्याच्याकडे पण आपल्याला हेच पसंत पडलं मध्ये राहू शकते डोक्यावर. मित्रांनो आपला कारण की गोल्डन गणपती आहे. हे बघा इथे आहे 100चे 5 द्यायला तो रेडी झाला. बघूया आता आपण. मला तर आवडलं पण अक्षय बोलतोय दुसरीकडे जाऊया. भाई अक्षय सोबत आहे ना टेन्शन नाही. रेटच्या मामलेमध्ये भाई रेट तर कॉम्प्रोमाइज होणारच. बघूया मला हे आवडलं कारण की गोल्डन करायची थीम चालू आहे. कारण की गोल्डनच सगळं आहे. ते गोल्डन गणपती सगळं आपल्याला गोल्डन करायचं आहे. आपण झुंबर देखील घेतले आता. ह्या 5 टाका आणि ह्या 5 टाका. आता मिक्समध्ये चाललंय. 100च्या 5 देतोय तो. बघूया घेऊया हे. ह्या 5 टाक ह्या 5 टाक. चला हे फायनल करूया. 2 गोष्टी तर आपल्याला फायनल आता पडदा राहिला आहे कारण की आपण सगळं मागच्या वर्षीचं सामान भरपूर वापरणार आहोत. पण इकडे भारी आहे. रिजनेबल रेट आहे. ॲड्रेस मी तुम्हाला टाकतो ना. डायरेक्ट लोकेशन टाकतो करंट तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये. हे बघा मस्त आहे. आवडलं आपल्याला. सगळे 100च्या 5 आहेत. मित्रांनो आपण हे घेतलेले आहेत 100चे 6. भाई रेट अक्षय आहे ना. अक्षय रेट भारी करतो. भाई को इज्जत है भाई. भाई ने बहुत कम किया हमारे लिए. मस्त त्याने दिल्या 100च्या 6. चला पुढे जाऊया. भरपूर खरेदी झाली. तुम्हाला शेवटी दाखवेल किती काय पैसे झाले. बघूया अजून खूप पुढे जायचं आहे. सगळं आपण गोल्डनच घेतोय. सगळं गोल्डन कारण की आपला गणपती येतो गोल्डनमध्ये. सो आपल्याला थीम पण गोल्डनमध्येच करायचं आहे. सो जाऊ आता बघूया अजून काय काय घेऊ शकतो आपण. कारण की संध्याकाळी मॅच आहे. मॅच खेळायला पण जायचं आहे. परत आपल्याला भरपूर कामं आहेत. शेड्यूल बिझी आहे. पूर्ण बिझी आहे. मित्रांनो बऱ्यापैकी सगळं आपण सामान घेतलेलं आहे. कारण की ॲक्च्युली यावर्षी जास्त सामान घ्यायचं नाही. मागच्या वर्षीचं भरपूर आपलं डेकोरेशनचं सामान आहे. आता फक्त आपल्याला हा कपडा बघायचा आहे. कपडा जर झाला तर सगळं फायनल होऊन जाईल. बघूया आता. मला वाटतं की ते आपल्याला 2-3 मीटर लागेल. फक्त व्हाईट कपडा भेटला तर आपलं सगळं सॉर्ट आहे. सो बघूया आता. मला वाटतं व्हाईटच कपडा घेऊया. आपलं सगळं गोल्डन थीम असणार आहे. गोल्डन थीममध्ये एवढं व्हाईट कपडा असेल तर तो बेटर आहे. पण आता कपड्यांचे रेट पण एवढे वाढलेले आहेत. मला वाटतं 100-150 रुपयापासून ते त्यांचे 400 रुपये मीटरपर्यंत आहे. सो बघू आपल्याला किती काय मीटर लागतं. मी घरी एकदा विचारतो रवीनाला कसं काय लागणार आहे. किती मीटर लागणार आहे. सो बघू आता कशा पद्धतीने काय होतं. मित्रांनो अक्षयने घेतला आहे सेंट. काय माहिती कसं काय आवडतो अक्षयला सेंट. आता सेंट वगैरे घेतला. मस्त दिला. 550 रुपयाला 100 ml. बापरे काय काय म्हणजे चॉईस असतं. मला तर सेंटची एवढी एलर्जी. मी सेंट वापरतच नाही. सो आता आपण CSTला चाललो आहे चालत इथून. भरपूर टाईम झाला आम्ही चालतो. ते नुसतं काय खाल्लं पण नाही. फक्त ज्यूस आणि कलिंगडची प्लेट घेतले त्याच्यावरच आहे. आता जाऊया आपण. बघूया आता. लांब अजून भरपूर लांब चालत जायचं. आणि जेवायचं पहिलं बघतो कुठेतरी जेवणच डायरेक्ट कळते. रात्रीचं परत मॅच खेळायला जायचं. कसं काय एवढं सगळं करणार आहे काय नाही. थोडंफार तर शेड्यूल बिझी ठेवायचं आता आपल्याला. जाऊया आता बघूया चालत. सेट बनवून घेतला अक्षयनी भाई. तुला आता रोज परफ्यूम मारणार रोज. जास्त काही शॉपिंग केली नाही आपण. थोडीशीच रेग्युलर. आणि काय मागच्या वर्षीचं सगळं होतं. सो एवढी काय करायची गरज बसली नाही. सो जाऊ आता बघूया. पहिलं जेवूया आणि नंतर बाकीचा व्हिडिओ करूया. मित्रांनो फायनली सगळं झालेलं आहे आपलं. आपण आलो आता जेवायला सदानंद हॉटेलमध्ये. ॲक्च्युली श्रावण असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना. खूप वेटिंग नंतर आपला नंबर आला. सो आता बघूया अशा पद्धतीने काय होतं आहे. जेवायला काय काय. अक्षय काय बोलतोस. कसं वाटतंय आज. बरं वाटतंय का. अक्षयने फक्त एक सेंट घेतला आहे भाई. बाकी मी सगळं असंच फालतू खर्च आम्ही काही केलाच नाही. पहिलं ना मित्रांनो एवढे पायाचे ना असे गोळे निघतात. आग होती आग. कंटिन्यू आम्ही चालतो कंटिन्यू. आणि फायनली बसायला भेटलं. असं बरं वाटतं ना बसून. सो आता आपण पटापट खाणार आहोत आणि निघणार आहोत. कारण की 9 इथेच वाजलेत. आपल्याला घरी जायला 12 वाजतील. संध्याकाळी परत खेळायला जायचं आहे. एवढी वाट लागली ना. पण मजा आली. एकंदरीत दिवस खूप चांगला गेला. आणि फायनली मजा आली बघायला. जाऊया खाऊया आणि पटापट निघूया. काय मागवतो काय आता वरती गेल्याशिवाय समजणार नाही काय घेतोय काय नाही. तर मित्रांनो 15-20 मिनटानंतर वेटिंग करून आपण आता बसलेलो आहोत. एवढं भारी वाटतंय ना. आणि आपण ऑर्डर केलेली आहे व्हेज बिर्याणी. जेणेकरून श्रावण असल्यामुळे आपल्याला व्हेज बिर्याणीच खावं लागतं. काय ऑप्शन नाही. आणि त्यात अक्षय भाईचा उपवास. सो आपल्याला व्हेज बिर्याणीशिवाय काय ऑप्शन नव्हता. बाकीचं होतं मिल पण ते आपण घरी रोज खातो. चपाती भाजी बोला सगळं तर ते काय आपण रोज खातोच. सो आता व्हेज बिर्याणी खाऊया पटापट आणि निघूया. मला वाटतं आता ऑर्डर यायलाच एवढी गर्दी आहे ना इकडे.
तुम्हाला लोकेशन शेअर करतो मित्रांनो. खूप भारी हॉटेल आहे, प्युअर व्हेजसाठी स्पेशल. आम्ही इथे 2-3 वेळा बसलो आहे, पण खूप भारी. सो बघू आता, पहिलं आपण खाऊया. आता खायच्या आधी बिर्याणी किती वेळा देते ते एक मोठा प्रश्न पडला, आणि खाऊन झाल्यानंतर निघूया घरी परतीच्या प्रवासाला. सो बघू किती टाईम लागतो आहे काय आपल्याला पूर्ण ऑर्डर जेवून वगैरे निघायला. ऑलरेडी 9 वाजलेले आहेत. घरी जाईपर्यंत मला वाटतं 11 तर साहजिक 11 तर वाजणारच आहे. सो भेटू, पहिलं खाऊया पटापट, बोलूया कमी. थोडंसं मी फुटेज चेक करतो आहे कसे काय आले. ॲक्च्युली मी ते GoPro केस मागवलं आहे ऑनलाईन, त्याची लिंक तुम्हाला ॲमेझॉनवरनं मागवलं आहे, ते तुम्हाला लिंकमध्ये मी टाकून देईल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. सो जाऊ, खाऊया मित्रांनो. खूप भूक लागली. तुम्ही तोपर्यंत व्हिडिओची मजा घेता. सो मित्रांनो, फायनली आपली बिर्याणी आलेली आहे. इथे बिर्याणीसोबत आपल्याला पापड भेटलेला आहे, आणि ते हे काय आहे रे, हे मला वाटतं डाळ आणि हे कोशिंबीर भेटलेले. सो अक्षय इथे खायला चालू केलं आहे. अक्षयचा उपवास आहे. मी देखील आता खातो. मस्त गरम गरम वाटतं आहे. आणि बिर्याणीची टेस्ट कशी आहे अक्षय? खूप चांगली बिर्याणी. ॲक्च्युली पावभाजी पण होती, पण आम्ही बघितलं नाही. ॲक्च्युली पावभाजीच खायचं होतं आणि घरी जाऊन जेवायचं. पण आता घरी जाऊन जेवणात काय अर्थ नाही, तेच आपल्याला 10-11 वाजतील. आता बिर्याणी वगैरे खाऊया आणि मस्तपैकी निघूया. पटापट खाऊन कशा पद्धतीने काय होतं बघूया. बिर्याणी कमी पडली म्हणून आम्ही मागवली आहे पावभाजी. पावभाजीमध्ये 2 पाव एक्स्ट्रा मागवले. बिर्याणीची टेस्ट आहे, पण थोडीशी आपण कशी बिर्याणी त्यामुळे थोडंसं डिफरन्स वाटतं आहे. बाकी इनऑल सगळं भारी आहे. पावभाजी पण आता खाऊन टेस्ट करूया, कारण की कमी पडेल म्हणून आम्ही मागवलेला. दिवसभर मित्रांनो जेवलो नाही आपण. चला पावभाजी खाऊया पटापट आणि काम तमाम करून निघूया. फायनली मित्रांनो ट्रेन पकडलेली आहे आपण. मला वाटतं 9:42ची ट्रेन आहे, ती आपल्याला 11 वाजता पोचता. खूप सारे शॉपिंग केली आपण. मला वाटतं झाले बऱ्यापैकी तरी. अक्षयने देखील शॉपिंग केली. बघूया आता, जाऊया घरी जाऊन आराम करायचा आहे. आराम नाही म्हणता येणार, कारण की भरपूर काम आहेत. बघूया, खेळायला पण जायचं आहे, खूप सारे हे पण करायचं आहे. स्टेशनला गाडी लावली आपण, हे एक बेनिफिट आहे, नाहीतर पूर्ण वाट लागली असते. सो जाऊ आता, थोडासा आता आराम करतो पूर्ण, कारण की आम्हाला पोचायला 1.5 तास जाणार आहे. 1.5 तास झाल्यानंतर मग परत आपल्याला पुढचं तिथून 15 मिनटं, म्हणजे 2 तास आपल्याला पकडा. 9:48, 12, 11:30-12पर्यंत आपण पोहोचू. सो मित्रांनो, हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. जाऊया आता, थोडासा आराम करू, भेटू व्हिडिओ. तर मित्रांनो, फायनली आपण आता घरी पोचलेलो आहोत. खूप दमलो आहे. आजचा एकंदरीत प्रवास खूप डेंजर होता, कारण की एवढी गर्दी पहिल्यांदा बघायला भेटली. म्हणजे उत्सवात कुठलं असं सण वगैरे आलं की खूप गर्दी असते मार्केटला वगैरे. सो आपण आज त्यात शनिवार खूप गर्दी भेटली. केली आपण, तुम्ही बघितलं असेल काय आपण मोजकं सामान सगळं घेतलेलं आहे. सो मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता खूप दमलो आहे, तर खेळायला पण जायचं आहे. बघू आता, थोडासा आराम करूया. सगळं काय आणलं ते चेक करूया, सगळ्यांना दाखवतो देखील. सो भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. खूप सारे डेली ब्लॉग आता बघायला भेटणार आहेत. भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.